व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोटे मोठे स्टॉल चालवणाऱ्यांना देखील याचा आता मोठा फटका बसू शकतो। सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे ग्राहकांना याची झळ बसू शकते। तेव्हा 19 किलोच्या गॅससाठी आता जवळपास 2000 रुपयांहून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत ही एक सुदैवाची बाब आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ। गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग। घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच। इस्रायल-इराण युद्धाचा सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता। सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता। आताही थोड्या प्रमाणात तीच परिस्थिती आहे। इस्रायल-इराण युद्ध थांबलं असलं तरी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे। तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 993 रुपयांची विक्रमी वाढ केली आहे। मुंबईत याआधी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 2031 रुपये होते, आता एकाच सिलेंडरचे दर 3024 रुपये इतके आहेत। दिल्लीत आधीचे दर 2078 रुपये होते, आताचे दर 3071 रुपये आहेत। कोलकात्यामध्ये 2208 रुपये होते, आताचे दर 3202 रुपये आहेत। चेन्नईमध्ये आधीचे दर 2244 होते, नवे दर 3227 एवढे आहेत। व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यानं याचा परिणाम सर्वसामान्यांवर देखील होणार आहे। त्यामुळे हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे। व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यानं हॉटेल चालकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला आता गॅस मिळतच नव्हता, कमर्शियल पूर्णपणे बंद होता। आम्ही डिझेल भट्टी, लाकडी चूल यावर मात्र आम्ही हॉटेल व्यवसाय हा चालू ठेवलेला होता। परंतु आता कुठेतरी चावू लागली की गॅस कमर्शियल गॅस हा भेटणार आहे, परंतु तो जर 1000 रुपयांनी जर वाढला तर मात्र आमचं हॉटेल व्यवसायाचं कंबळ डमरल्याशिवाय राहणार नाही। पण याचा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा फटका बसणार आहे। 100% फटका बसणार आहे। आम्ही जर भाज्यांचे रेट वाढवले तर नक्कीच सर्वसामान्य जनतेला मात्र त्याचा फटका हा 100% बसणार आहे। जागतिक बाजारातील हालचाली आणि जागतिक ऊर्जा टंचाईमुळे सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही। हा गॅस काय जो आहे हा कुठून येतो, काय येतो आपण सगळ्यांना माहिती आहे। आपण साधा टीव्ही वाचला किंवा पेपर बघितलं किंवा वर्तमानपत्र तर सगळं ते इराण आणि त्या भागातून सगळं येतं। आपल्या इथे महाग आहे, बाकीच्या ठिकाणी मिळतच नाही आहे। बांगलादेश, पाकिस्तान वगैरे मिळतच नाही आहे, पण जपानपर्यंत प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। आणि एखादी गोष्ट जी आहे त्याचा डिमांड आणि सप्लायमध्ये फरक पडला तर थोडाफार जो आहे कमी जास्त मग त्याचे किमती होत असतात। महागाईचा नवा अध्याय सुरू होतो आहे, त्याची सुरुवात झाली आहे। यामुळं आता महागाई प्रचंड वाढेल। गॅस दर वाढल्यामुळे लोकांना, सामान्य माणसांना ते न परवडणारे दर आता भोगावे लागतील। हे एकूणच या सरकारला निवडणुका जिंकण्याच्या पलीकडं सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे। जनता सगळा अंत बघते आहे। शेवट याचा कुठे ना कुठेतरी अंत होईल, शेवट होईल। शेवट सहन तरी किती करतील त्याचा बदला नक्की जनता घेईल। आधीच युद्धामुळे हॉटेल व्यावसायिकांवर संकट कोसळलंय। अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक केला जातोय, शेगडीचा उपयोगही अनेक ठिकाणी केल्याचं दिसतं। युद्ध थांबल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता, मात्र आता सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। तसंच याची झळ ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणावर बसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।